नमस्कार मित्रांनो. येणारी तलाठी भरती म्हणजेच गट क पूर्व परीक्षा 2026 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे चालू घडामोडी. हा घटक आपल्याला 15 प्रश्न येतात यावर. 15 प्रश्न 15 मार्क. आणि या घटकामध्ये चालू घडामोडीमध्ये सर्वात जास्त प्रश्न जर कशावर विचारले जात असतील तर ते म्हणजे पुरस्कार. तर आपण आज पुरस्कारामधील घटक पाहणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 72वे जे नुकतेच जाहीर झाले ते येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे, कारण त्याच्यावर आपल्याला जोड्या लावा किंवा मल्टीलायनर मध्ये प्रश्न नक्कीच दिसतील. तर चला आपण सुरू करू. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यामध्ये आपण जर पाहिलं तर याची घोषणा कधी झाली, तर याच्यावरती जास्त प्रश्न येत नाही, पण आपण म्हणजे घोषणा तारखेवर नाही येणार प्रश्न, पण आपण दिले की 18 जुलै 2026 ला याची घोषणा झाली. आता हे 2026 मध्ये जरी दिले असले मित्रांनो, तरी हे वर्ष 2024 मधले पुरस्कार आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की 72वे जे पुरस्कार भेटलेले 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे 2024 साठीच्या चित्रपटांसाठी जाहीर झालेले आणि ते घोषित काय झाले 2026 ला. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट जर आपण बघितला, आर्टिकल 370 आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. आपल्याला दिसेल यात आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट चित्रपट. आता यामध्ये जोड्या लावायला येतात. सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता, अभिनेत्री असे एका साईडला आणि त्यांचे नाव दुसऱ्या साईडला. त्यामुळे तुम्हाला हे सर्व गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. तर आपण आता पहिला चित्रपट पाहिला म्हणजे पहिला अवॉर्ड सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आर्टिकल 370. तर नंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार संयुक्तपणे विभागून देण्यात आलेला आहे. त्यामध्ये मामुट्टी हे मल्याळम चित्रपट सृष्टीतले कलाकार आपल्याला दिसतात. मामुट्टी त्यांचा चित्रपट कोणता, तर ब्रह्मयुगम यासाठी त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं की मामुट्टी मल्याळम यम 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 तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता. यम यम मामुट्टी मल्याळम. जर म्हणजे तुम्हाला चित्रपटाची जर आवड नसेल तर म्हणजे काही व्यक्तींना काही लोकांना माहित नसतं, त्यामुळे मी ट्रिक सांगितली की यम यम लक्षात ठेवा. मामुट्टी मल्याळम ते चित्रपट कोणता, तर ब्रह्मयुगम. त्यांच्यासोबत संयुक्तपणे विभागलेला पिक्चर म्हणजे संयुक्तपणे विभागलेला जर आपल्याला ऍक्टर दिसला तर तो आहे कार्तिक आर्यन. कार्तिक आर्यनला चंदू चॅम्पियन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर चंदू चॅम्पियन हा जो मूवी आहे यासाठी कार्तिक आर्यनला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यामध्ये आपल्याला सांगता येईल मामुट्टी आणि कार्तिक आर्यन. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यामी गौतम धर या आदित्य धर यांच्या पत्नी यामी गौतम धर यांना आर्टिकल 370 साठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि आर्टिकल 370 ला मित्रांनो सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणूनही पुरस्कार भेटलेला आहे. तर हे तुम्हाला जर 2 पुरस्कार भेटलेले त्याला, तर आयोग याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारू शकतात. पुढचं आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक डायरेक्टरचा पुरस्कार जर कोणाला भेटला असेल तर तो आहे राजकुमार पेरियास्वामी. राजकुमार पेरियास्वामी यांना आमरण हा जो तामिळ चित्रपट आहे साई पल्लवीचा, त्यासाठी हा पुरस्कार भेटलेला आहे. आमरण पुरस्कारासाठी राजकुमार पेरियास्वामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजक चित्रपटामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट जर आपण बघितला तर कल्की 2898 एडी हा जो मूवी आहे प्रभास अण्णाचा, कल्की 2898 एडी कल्की याला भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजक चित्रपट. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राजकुमार पेरियास्वामी फॉर आमरण आणि सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजक चित्रपट कल्की 2898 एडी. त्यानंतर आता महाराष्ट्र एमपीएससीने जर महाराष्ट्राकडे नजर टाकली आणि महाराष्ट्र संबंधितले जर मूवी आपल्याला विचारले तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट त्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. कोणता मित्रांनो, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. त्यामुळे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट जर बघितला तर आपण तो आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आणि त्याचे दिग्दर्शक आहे परेश मोकाशी त्याचे दिग्दर्शक दिसतात. तर सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक म्हणजेच बेस्ट डेब्यूट डायरेक्टर रणदीप हुड्डा यांची ऍक्टिंग स्वातंत्र्यवीर सावरकर मध्ये जर बघितली तर एकदम माइंड ब्लोईंग ऍक्टिंग केली आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुड्डा यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण मधील दिग्दर्शक हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे सर्व मुद्दे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि त्याची वारंवार रिव्हिजन करा, कारण यासाठी प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा जर बघितला आपण इतर महत्वाचे राष्ट्रीय पुरस्कार, हो तर याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट जर बघितला आपण तर श्रीकांत हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट आहे. राजकुमार रावचा हा मूवी आहे मित्रांनो श्रीकांत, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता जर बघितले तर हा पुरस्कार संजय मिश्रा यांना देण्यात आलेला आहे. संजय मिश्रा भक्षक चित्रपट, भक्षक चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर सामाजिक आणि पर्यावरण मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट, आता यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. या श्रेणीमध्ये हा जो पुरस्कार दिलाय सामाजिक आणि पर्यावरण मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट कॅप्टन मिलर हा मूवी धनुषचा आहे. धनुषचा कॅप्टन मिलर हा पुरस्कार, हा चित्रपटाला मिळणारा पुरस्कार. आणि सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट 35 चिन्ना कथा काडू हा तेलुगू चित्रपट आहे आणि सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार 35 चिन्ना कथा काडू या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. तर हे सर्व महत्वाचे चित्रपट आणि त्यांना मिळालेले पुरस्कार आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि बाकीचे तुमच्या मित्रांनाही सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.